नांदेडमध्ये शिवसेनेमध्येच आता फटाके वाजू लागले। शिवसेनेच्या आमदारांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार केला जातोय। बालाजी कल्याणकर यांनी आता याबाबत नाराजी व्यक्त केली। बंडखोरांचा प्रचार आमदारांना करणं दुर्दैवी आहे, आमदार बालाजी कल्याणकर यांनी वक्तव्य केलंय। हे मला कळताच मला दुःख झालं या गोष्टीचे की हे गोष्टी अशा घडू नये, की कारण पक्षाने जे उमेदवारी दिली ती आपल्याला मान्यच करावं लागेल। काय होईल ते होईल। आता असं नाही की पक्षाने 4 उमेदवार असताना शिवसेनेची ही पहिली घटना अशी नांदेड जिल्ह्यात झाली, महाराष्ट्रात कुठेच झाली नाही। तर ही घटना जे आज विधानसभेचे आमदार, मी नाव घेऊ शकत नाही, आणि विधान परिषदेचे आमदार यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला, नारळ फोडलं प्रचाराचं मध्ये। ही घटना आपले शिवसेनेचे उमेदवार असताना हे व्हायला नाही पाहिजे होतं। नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला। आमदार पाटील यांच्या विरोधात कल्याणकर समर्थकांनी घोषणाबाजी केली। आमदार हेमंत पाटील यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं। यावरून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून आमदार कल्याणकर समर्थकांनी आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जालन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होणार आमदार बबनराव लोणीकरांनी हा विश्वास व्यक्त केला। पक्षानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे। आमदार बबनराव लोणीकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना वक्तव्य केलंय। बाहेरचं मतदान जे आहे ते आणायचं कसं आहे, काही प्रभागात या वार्डातली नावं त्या वार्डात, त्या वार्डातली नावं या वार्डात गेलेली आहेत। या सगळ्या विषयावरती प्रदेशाध्यक्षांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे 40 पेक्षा जास्त लोक निवडून येतील अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी त्यांना सांगितलेलं आहे। शहरातली जनता विकासाच्या पाठीमागे आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर बसेल। पक्षानं पूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।